नमस्कार मित्रांनो, छायाचित्रकार बेसिक्लिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर मी छायाचित्रकार आपल्यासाठी घेऊन येतो ते नवीन-नवीन व्हिडिओ. त्याच्यामध्ये आपण हे सांगणार आहोत, की कलर ग्रेडिंग कशाप्रकारे करायची असते. ती फक्त एखाद्या लटने न करता पण ती मॅन्युअली पण करू शकतो. देन लट वापरायच्या, पण त्या वापरल्यानंतर त्याच्यामध्ये किती बदल करायचे, काय करायचे, म्हणजे मॅन्युअल करेक्शन जे काय असतं, ते आपण आपल्या पद्धतीने करायचं. ठीक आहे. तर मग चला तर पाहूया. खूप होईल व्हिडिओ, थोडा लेंदी होईल, पण तुम्हाला खूप सारं शिकायला भेटेल. ठीक आहे. त्याच्या अगोदर सांगतो, हा आपला यूट्यूबचा चॅनल आहे, छायाचित्रकार बेसिकली. एवढं जरी तुम्ही टाकलं तरी हा आपला चॅनल ओपन होईल. इथे आपले व्हिडिओज आहेत, आपण शॉर्ट्स आहेत, लाईव्ह मध्ये केलेली मजा मस्ती आहे, प्लेलिस्ट पण इथे 3 प्लेलिस्ट घेऊन आलेलो आहोत आपल्या जे काही आपला जो ऑडियन्स आहे त्याच्यासाठी. त्याच्यामध्ये ट्रेडिशनल वेडिंग, सिनेमॅटिक वेडिंग, वर्क पण शूट पण घेतो, शूट करतो सक्सेसफुली. देन आपण त्याच्यातून ह्या सगळ्या व्हिडिओ आपण क्रिएट करत असतो. ठीक आहे. हे आपण एडिटिंगचं आपण ट्युटोरियल केलंय. त्याच्यामध्ये आपल्याकडे तुम्हाला दाखवतो खूप सारे व्हिडिओ जे आपण बनवलेले आहेत. एडिट कसे करायचे, काय त्याच्यावरती तुम्ही बघू शकता. हे आपली पूर्ण 10 ते 11 आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. पण याच्या पुढे असा व्हिडिओ बनवत राहू तर तुम्हाला आश्वासन देतो. देन आपण आता येऊया आपल्या व्हिडिओवरती. ठीक आहे. 6167 आपल्याला सबस्क्रायबर आतापर्यंत जुळलेले आहेत. आनंदाची गोष्ट आहे. हे आपलं इंस्टाचं अकाउंट आहे. ही जी रील आहे ती कशा प्रकारे सगळ्यात पहिल्यांदा प्रोजेक्ट ओपन करतो. ओके. तर हा तो प्रोजेक्ट आहे. तर हा व्हिडिओ रेडी कसा केला हे आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. त्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, जो आपला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला ॲज इट इज तुम्ही आपल्या टाइमलाईन हे करून घ्या. ड्रॅग अँड ड्रॉप केला तरी चालेल, इथून सिलेक्ट केला तरी चालेल, काही फरक नाही. फक्त केल्याच्या नंतर एवढं लक्षात ठेवायचं, तुम्ही इथे सिक्वेन्स काय येतो फक्त एकदा चेक करा. जो आपण व्हिडिओ ज्या सिक्वेन्समध्ये शूट केलाय तोच तिथे सिक्वेन्स असला पाहिजे. 38402160 हा 4K सिक्वेन्स आहे. ठीक आहे. पण प्रो रेसला हा व्हिडिओ झालाय. ओके. देन आता आपण याच्यावरती जो आपल्याला व्हॉइस वरचा करायचा आहे, म्हणजे व्हॉइस आपल्याला जो द्यायचा आहे, तो व्हिडिओ काय असेल ते फक्त तुम्ही अगोदर हे करून घ्या. आता मला याच्यावरती बनवायचा आहे. ठीक आहे. याचा जो काही साऊंड आहे तो मी कॉपी केला. देन माझ्या व्हिडिओची लेंथ मी ॲज इट इज तेवढी करून घेतली. फर्स्ट ऑफ ऑल मी जो काही माझा व्हिडिओ आहे ते डुप्लिकेट रील बनवून घेईल. सॉरी, डुप्लिकेट एक लेअर बनवून घेईल. ठीक आहे. आणि एकदा आपण म्युझिक ऐकूया. आपण याच्यामध्ये काय करणार माहिती की एक हुकअप येतो ना, जिथे बाबा बंद होत आहे आणि एक हुकअप येतोय, तिथे आपण एक कट करून घ्यायचा. ठीक आहे. तर इथे एक हुकअप येतोय. ठीक आहे. देन एक ऍडजस्टमेंट लेअर घेऊया. त्याची साईज आपण थोडी करून घ्यायची. हा जो सोनी S7S3 मध्ये शूट झालाय. 4K सिक्वेन्सला हा शूट झाला होता. कलर प्रोफाईल होती PP11 गामा
आय थिंक एस गॅमेट डॉट सिनेला हा शूट झालेला आहे आणि S-Log3. ओके. देन आता आपण काय करणार याच्यामध्ये डायरेक्टली करेक्शन करण्यापेक्षा आपण याची डायरेक्ट सोनी कंपनीकडून कन्व्हर्जन लट घेणार आहे. ठीक आहे. मी तुम्हाला दाखवतो ती लट कशी घ्यायची. मी डायरेक्टली कन्व्हर्जन लट सोनी असं जरी सर्च केलं तर तुमच्या समोर हा जो प्रोफाईल आहे हा ओपन होईल. एक सेकंड मी तुम्हाला दाखवतो. बघा ते ओपन होतं. इथे सगळे सोनीचे लट्स मिळतात फ्री ऑफ कॉस्ट. काय काय पेड पण असतात. पण चांगला रिझल्ट पाहिजे तर पेड भेटतंय का कसं भेटतंय याला उपयोग नसतो. ठीक आहे. ते घ्यायचंच आपण कारण जे मेन सोनीने आहे ते मोस्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे. तुम्ही बघू शकता. तर मला कशाची लट्स पाहिजे हे पण याच्यामध्ये पूर्ण आहे. सोनी प्रोफाईल समरी PDF टेक्निकल समरी sgamut.cine S-Log3 sgamut 3s log3 लुक प्रोफाईल फॉर sgamut S-Log2 आणि हे कोणतंही लुक प्रोफाईल sgamut.cine S-Log3. तर देन मला हे पाहिजे. डाउनलोड बटनला क्लिक करेल. ऑलरेडी मी डाउनलोड करून ठेवलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण डायरेक्टली याच्यामध्ये जाऊया आणि इथून आपण जाणार आहे लुमेट्री कलरमध्ये. इथून आपण क्रिएटिव्ह मध्ये जाऊन आपण आपली जो आपण डाउनलोड केलेला लट पॅक आहे त्यातली आपण रील बघणार. सॉरी त्यातली आपण लट त्याच्यामध्ये अप्लाय करणार. बघू शकता मध्ये कन्वर्ट केली. सगळे आपण वापरून बघायच्या. जी चांगली वाटते ती घ्यायची. हे नाही चांगलं. खूप फेड आहे. चौथी बघूया. अरे खूपच ब्राईट आहे. आय थिंक फर्स्ट वन इज ग्रेट. लुकिंग टू गुड. ठीक आहे. आता हे तर झालं. त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे माहिती आहे का नॉर्मल करेक्शन जास्त नाही. नॉर्मल करेक्शन मध्ये इथून करेक्शन कधीच नाही करायचे. कॉरला तुम्ही डॉट द्या. थोडंसं मी ग्लो अप करून घेतलं. देन मला काय पाहिजे हा जो कलर आहे ना पिंक कलर थोडासा अप पाहिजे मला. देन हा जो येल्लोइश फील जो आहे ना पूर्ण फीड वरती पूर्ण असा येल्लोइश फील हा थोडासा असा ग्लो झालेला पाहिजे. देन मी करेल काय साठी मी या ऑप्शन मध्ये जाईल कलर सिलेक्ट करेल. देन खाली आला तर हा डाऊन कडे जाईल. थोडासा असा ग्लो पाहिजे. ओके. देन थोडासा विग्नेट पण काय या लटवरती मी जास्त काम नाही करणार आहे. ठीक आहे. तो स्किन मध्ये जे काम करायचं आहे त्यासाठी मी अजून एक ऍडजस्टमेंट लेअर घेतलेली आहे. ठीक आहे. ऍडजस्टमेंट लेअर मी केली आहे त्याच्यातून मी स्किनवरती काम करेन. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बघू शकता ही स्किन कशी आहे. थोडीशी अशी डस्की नाही म्हणता यायचं पण थोडं ब्लरिश वाटतंय. ठीक आहे. तर मी काय करेल पहिल्यांदा स्किन हा सिलेक्ट करून घेईल. देन स्किन मधून डिनॉइज जो आहे ना तो सगळा हटवेल. ब्लर झाल्यावर कसा दिसतंय ते बघेल. बघू शकता तुम्ही इथे वेट एक बिफोर आफ्टर दाखवायचं मला तुम्हाला. एक मिनिट. तर मला असं नाही समजणार ते. ब्लरिशची अमाऊंट एवढी नाही ठेवायची. नॉर्मल ब्लरिश ठीक आहे. डिनॉइज थोडंसं हे करायचं इथे बघा. शार्प नाही. कमी केला की एकदम स्मूथ होईल. तुम्हाला याच्यातलं काय वाढवायचंय काय कमी करायचंय ना ते तुमच्यावरती आहे. इथून तुम्ही कमी पण करू शकता. देन मला आता डोळ्यांचा शार्पनेस आहे ना तो वाढवायचा. डोळे ठीक आहे.
तर मी काय करेन, इथून ना थोड्याशा अशा तो देन आपण परत येऊया आपल्या स्किनवरती. ठीक आहे, आपण स्किन सिलेक्ट केली होती, हे बघा. आणि आता आपण काय करायला माहिती आहे का, त्यामध्ये ना आपण हायलाईट जो आहे ना, हायलाईट पोर्शन तो थोडा अप करण्याचा ट्राय करूया. शॅडो फेसवरती थोडेसे डाऊनच पाहिजे. ठीक आहे, आय थिंक दॅट्स इनफ. फुल व्हिडिओमध्ये तुम्हाला फरक जाणवतो. ठीक आहे, तर हे झालं, या स्किनवरती आपण काम केलं. पण मला ना थोडंसं वॉर्मिश पाहिजे. त्याच्यासाठी मी काय करेन, अरे भाई डाटा खूप आहे, तो आपल्याला पाहिजे असा वापरता येईल, पाहिजे असं काम करता येईल. ठीक आहे, ते डाटा कळालं का जादू. तुम्ही म्हणसाल यार हे तर लट मध्ये झालं, असं तसं असं तसं, म्हणून असा विषय नसतो. कोणते टाकायचं हे पण कळलं पाहिजे. आता याच्यामध्ये मी काय करेल माहिती आहे, त्याला फिट करून घेतो. एवढा वॉर्म आपल्याला काय कामाचा नाही. सॉरी, ठीक आहे. हे बघा. तर तुम्ही म्हणसाल की अरे या फुटेजला झालं, दुसऱ्या फुटेजला कसं काय होईलच, असं नाही. ठीक आहे, आपण दुसरे फुटेज पण घेऊन बघूया. ठीक आहे, दुसरं आपल्याकडे फुटेज आहे, हा वाला फुटेज आहे. आता याच्यामधला कोणता सीन घेऊ. काही तुम्हाला दाखवतोय का फक्त, काही सीन नाही. तर इथे बघा, करायला हे आहे तसं पण मी खेचू शकतो, तसं नाही. एक एक गोष्ट करूनच दाखवतो. हे बघा, झालं. सगळ्यात पहिल्यांदा जाईल आपण डाउनलोड केलेल्या सोनीच्या कन्व्हर्जन लट, त्यामधली पहिली लट मी अप्लाय करेल. चांगली वाटली ठीक आहे, नाही तर दुसरी करेल. ठीक आहे, तिसरी करेल. देन लास्टला आपण चौथी करूया. हे खूपच ब्राईट आहे, त्यामध्ये मला एक नंबरचीच आठवली, सॉरी आवडली. ठीक आहे, हे झालं. त्याच्यानंतर जो काय आपला वॉर्मिश टोन होता, म्हणजे हा जो सेटिंग आहे ना, ॲज इट इज मी इथून कॉपी करेल. कॉपी, देन कमांड पेस्ट, यू. जो हुकअप असेल ना इथे, बघू शकता तुम्ही. काम आहे ना, तुम्हाला आवडलं पाहिजे रे, स्वतःला आवडलं ना, एक नंबर. ठीक आहे, आज झाला रेडी. तर तुम्ही म्हणताल इनडोअरच्या फुटेजला होत आहे, आउटडोअरच्या फुटेजला होत नाही. प्रो आउटडोअरच्या पण फुटेजला होतं, दाखवतो. सेम मॉडेल, हा फुटेज घेऊया आपण. ठीक आहे तसा अलर्ट हे करतो. ठीक आहे, तर बघितला पण नाही, देन हा पण आहे तसा हे करतो. बघू शकता कशा प्रकारे काम करतंय. हे बघा, अजून काय पाहिजे. लुक सेक्सी,
काम भारी, आपण लय भारी. ठीक आहे. असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी कविता झाली. आपल्या या चॅनलला प्लीज फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. चला बाय बाय. सी यू.